अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर स्वामी भक्तांनो, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान हा गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमसाठी तुमची ओळख सांगतील. एक लक्षात असू द्या, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबायचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. जगावे तर महाराजांसारखे शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. माऊली सांगतात, चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हरू नका. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं, हे लक्षात असू द्या. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमतही कळत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि तुम्ही पुढे चालत राहा. कारण आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण तुम्ही देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास देखील ठेवायला तयार होत नाहीत. स्वामी सांगतात, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. माझ्या मागं कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते. स्वामी सांगतात, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय गमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात, हे लक्षात असू द्या. भक्तांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच काही किंमतही मोजावी लागते. माऊली सांगतात, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते. भक्तांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. बाळा, लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा तू घाबरू नको. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचेच असते, हे लक्षात असू दे. आयुष्य फार सुंदर आहे बाळा, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत आपण गेलंच पाहिजे. कारण प्रवाहाच्या
विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय हे गाठायचे असते. कारण माऊली सांगतात आपल्याला, जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो म्हणजे संधी सगळ्यांना भेटते. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरणं कधी सोडलं नाही. एक लक्षात असू द्या, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. माऊली आपल्याला सांगतात, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घेऊन जा. जुन्यात आपण रंगतो, स्मृतीचं पान उलटायला बोटांना डोळ्यातले पाणी लागते, मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या असोत. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे? माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. स्वामी हे आपल्याला परत परत सांगत असतात. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहिती असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यांच्यावर देखील डोकं ठेवतात. ज्यांनी पावलोपावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून जा आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे स्वामींना नक्कीच कळवा. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात हे लक्षात असू द्या. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना साच्यात उतरविणे हाच खरा आपला संघर्ष आहे. केस कापणे हा नवव्याचा धर्म नाही, व्यवसाय आहे. चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही, व्यवसाय आहे. तसंच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. आयुष्यात तेच जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की इतके जिद्दीने बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात. पहिलं स्वप्नभंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1 त्यांना तुमची भीती वाटते, आणि दुसरं ते स्वतःचा द्वेष करतात, आणि तिसरं त्यांना तुमच्यासारखं व्हायचंच असतं. भक्तांनो, एक लक्षात असू द्या, क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक असतो तो सोबतीचा असतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कोणाला छोटं समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाहीत, हे लक्षात असू द्या. तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल, आणि सामर्थ्यशील समजलात तर सामर्थ्यशील बनाल. दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे गेले नाहीत तर तुम्ही या जगातील एक चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. स्वामी भक्तांनो, सारी शक्ती तुमच्या ताटात दडलेली आहे. तुम्ही काही आणि सारे काही करू शकता. तुमच्या सर्वोच्च आदर्श निवडा आणि आपले जीवन त्याप्रमाणे जगा, कारण महासागर पहा, त्याच्यात तुम्ही लाटा नाही. माऊली सांगतात, उठा, जागे व्हा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका.
माझे ऐका, मोकळ्या मनाने जगा, हसा, आनंदी राहा, कारण हे जीवन पुन्हा कधी तुम्हाला मिळणार नाही. आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे, तर त्यात टाळणे होय. कुशलतेने माघार हा सुद्धा स्वतःचा विजय आहे. भक्तांनो, तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचाच असो. प्रत्येक नवीन सकाळ आपण पुन्हा जन्माला येतो. आज आपण जे करत आहोत तेच महत्त्वाचे आहे. दररोज चांगला नाही कदाचित, पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलेच असते. माऊली आपल्याला सांगतात, यश म्हणजेच नक्की काय असते? तर आजच्या लेखात आपण सक्सेस बदलायचे अनेक पैलू आहेत. तर स्वामी सांगतात, एक लक्षात असू द्या, स्वप्न अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर हे परिश्रम तुम्हाला करावेच लागेल. कारण प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो. आपले संकल्प ठाम ठेवा, जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे. तरच शर्यतीमध्ये उतरण्यात खरी मजा आहे. स्वामी भक्तांनो, यश हे आपोआप मिळत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावेच लागते. कारण आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहोत. आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्कीच आपल्या पदरी मिळते. जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून सक्सेस मिळवता येते. स्वतःवर तुमचा विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. भक्तांनो, माऊली सांगतात, प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी तुम्ही शोधायची असते. यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाहीत, तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे असते. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. हीच शक्ती आपल्याला विजयी ठरवू शकते. मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी सातत्याने हे होतच असतात. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा असतो. अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते, पण त्यातून काहीतरी शिकून घेणे, मार्ग काढणे, जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच यशाचा मार्ग पत्करणे. एक लक्षात असू द्या, आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशिबी बदलवत असतात. आपल्या नशिबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हा. कारण आपल्याच हातात असते आपले नशीब बदलणे. नशीब बदल व्हायचे असतील तर कष्ट आपल्याला करावेच लागतील. प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो, हे कधीही तुम्ही लक्षात असू द्या. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगतीची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक मित्र आपल्या सोबती म्हणून निवडावा, जो केवळ स्तुती न करता चुकासुद्धा लक्षात आणून देईल. तुम्ही भ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल, जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. स्वामी भक्तांनो, माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखाद्याची गरज भागवणं, बस एवढंच ना? परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं, जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. माऊली सांगतात, सूर्याची काही गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात, निर्लेप असतात. दिवसांच्या कारस्थानांचा, कपाटांचा, खोटेपणांचा थर त्यावर चढलेला नसतो. माऊली म्हणतात, नातं सुंदर असण्यापेक्षा पक्कं असावं, जिथे हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं. माऊली सांगतात, माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो. तडजोड हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.
तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखांचा ताडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण हे लागतच असते. एक लक्षात असू द्या, तुम्ही चांगले आहात का वाईट हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट. आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला हे स्वीकारावंच लागतं. हे लक्षात असू द्या. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. हे लक्षात असू द्या. माणूस जेव्हा गर्वात बुडलेला असतो ना, तेव्हा तो नेहमी हवेत उडत असतो आणि जेव्हा तो गर्वाचा फुगा फुटकन फुटतो ना, तेव्हा तो भानावर येतो आणि हरवलेली माणसं शोधत बसतो. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते. जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी फक्त ताकद देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्व जळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठाची ताकद माणसाला यशाकडे हे घेऊन जाते. हे लक्षात असू द्या. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद हा आपल्याला मंदिरातच मिळतो. आनंद म्हणजे काय? तर आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजेच आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्यांचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्याला प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. माऊली सांगतात, जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्यांना दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार असायला हवा. जीवनाच्या या गोष्टीत आत्मविश्वास केला तर बरेच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होते. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती पडत असतात. पण खरं म्हणजे ती पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात. स्वामी भक्तांनो, एक लक्षात असू द्या. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी नसू नये. माऊली म्हणतात, व्हायचं असेल तर फक्त हातातील धनुष्यबाण घेऊन चालत नाही. त्यासाठी एकवचनी, एक पत्नी, एक बाणी राहावं लागतं. भेटणारे राज्य फक्त दिलेल्या वचनासाठी त्यागता यावं. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावं हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कधी भेटतील, कशी भेटतील, मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही.
ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो कालांतराने त्याला सुंदर सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम आणि शेवटचे सत्य आहे. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातलं तेल कमी असते हे लक्षात असू द्या. मन नावाचा कोपरा. माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो. असंख्य गोष्टीचा दडलेला इथे खजिनाच असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो. आठवणींचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो. पर्वा नसते कोणाला याची जो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो. समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होऊन दूर. सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आईवडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्यांचे अर्भक कचराकुंडीत सापडत आहे. हजारांचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी तुम्ही वाटायला शिका. एक लक्षात असू द्या. सकाळी फिरायला गेलो की बरेच दिवस ओळख झालेली म्हणजे साधेपणा आणि मवाळपणा, विचारमुक्त समर्पक आणि बुद्धीपणे स्वीकारलेला सेवाधर्म, डोळेस त्याग आणि खुळचट अव्यवहारिकपणा ह्यांच्या समीरेषा फार सूक्ष्म असतात. विनोदी दृष्टीला त्या नेमक्या दिसतात. माऊली सांगतात, उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतींवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आजच तुमचा दिवस आनंदात जावं. माऊली सांगतात, एक छोटा मुलगा आपल्या 2 हातात 2 पेरू घेऊन उभा असतो. त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा 1 पेरू मला दे. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला. त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या 2 पेरूंपैकी 1 पेरू पुढे केला व म्हणाला, ताई हा घे, हा जास्त गोड आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते. स्वामी भक्तांनो, वेळ फार हळू देते जेव्हा आपण तिची उत्कटेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. म्हणून वेळोवेळी तुम्ही आनंदी राहा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. तितकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. गैरसमज हा जगात सर्वात दुःखी मी आहे ही भावना जर तुमच्यात येत असेल तर बागेत फिरण्याऐवजी फक्त एकदा उघड्या डोळ्याने रात्री फुटपाथवर बसस्टँडवर फेरफटका मारून या. तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल. माऊली सांगतात,
श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य हाच की दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य बदलत नाही. एक लक्षात असू द्या, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, याचे फार छान उत्तर संत स्वामींनी आपल्याला दिले आहेत. कोणीतरी सांगितलं होतं, जर सूर्यासारखे तेजस्वी दिसायचं असेल तर त्यासाठी सूर्यासारखा आगीमध्ये जळावं लागेल. पण दुर्दैव आजकाल लोक स्वतःचं आयुष्य दुसऱ्यावर जाळण्यात घालवतात. जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला देखील वेळ नाही. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही आणि जगल्यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायलाच वेळ नाहीत. स्वामी भक्तांनो, आपलीच माणसं आहेत. म्हणजेच कष्टाची भाकरी गोड लागली, लुबाडायला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला, मुखवटा लपवणे किंवा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधानी कधी राहिलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. कोणीतरी सांगितलं होतं, जर सूर्यासारखे तेजस्वी दिसायचे असेल तर त्यासाठी सूर्यासारख्या आगीमध्ये जळावं लागेल. पण दुर्दैव आजकाल लोक स्वतःचं आयुष्य दुसऱ्यावर जाळण्यात घालवतात. माऊली आपल्याला सांगतात, मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. याची वाणी गोड, त्याचं आयुष्य गोड असतं. वेळ निघून गेल्यावर चुकलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबवलं आणि चूक असल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. दिवसभर काय काय केलं, कोणाला किती वेळ रागावलो, कोणाचं मन दुखवलं, कोणावर ओरडलो, कोणाला आनंद दिला, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगांचा सेल्फी असते. स्वामी सांगतात, आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं जगायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलायचे असते, मग ते येणारे असोत वा जाणारे असोत. स्वामी सांगतात, ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी 2 प्रकारची माणसे असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्याची म्हणणे ऐकत बसत नसतो. त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते, संस्कारही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्याला माणूस म्हणून असायलाच हवेत. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाहीत ते आपल्याला स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. स्वामी भक्तांनो, झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरलेला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे तुम्ही कधीही एकत्र राहा. युती हा शब्दाला सध्या जब्बर वजन असूनही मी दोस्त हा शब्द वापरते, कारण दोस्ती जी निरपेक्षता आहे ती युती या शब्दात नाही. युती या शब्दातलं क हे अक्षर सायलेंट आहे. स्वामी भक्तांनो, विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हित चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे. पावसात भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो, तो अंगावरच हळूहळू सुकतो, तेव्हा याचंही काहीही वाटत नाही. सुकला नाही तरी ओल्याची सवय होते, पण म्हणून कोणी ओलंच शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसं वाटतं.
माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे, वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे, त्याच्या घमेंडातून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे, आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे ते. एक सत्य ऐका, आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा. एक बिझी आणि गर्विष्ठ. कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणारा, तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणारा असते. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात, तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो जगला. कारण इथे आपण वेळेची मर्यादा हीच असते. एक अनमोल वचन ऐका, मला प्रतिदिन पोंदो को पाणी द्यायचं आहे. योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास हे भागच पाडते. जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवांचाही करत जा. कारण आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते. जिथं असल्याचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत नसते. आपण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबवत नसते. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं खरं अमृत आहे. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाची आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. माऊली सांगतात, आपले डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकद त्यात असते. तसंच आयुष्याचीही आहे. ती एका देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. जे जगण्याची माणूस पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परिवर्तन होते. त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी नव्हे ठेवायला हवी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपभोग करावा, परंतु पैसे बघून वाईट मार्गावर जाऊ नये. श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? ज्या पायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो. तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग असतो. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसते तर कोणीच काम केले नसते. वस्तुस्थिती की आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेली आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्यांचे कर्तव्य असून काम न करणे किंवा काम चुकारपणा करणे हा त्यांचा गुन्हा आहे. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.